या संदर्भात बोलत असताना सामाजिक न्यायाचं जे तत्व आहे, या सामाजिक न्यायाच्या तत्वासंदर्भात की या ठिकाणी जन्मतःच माणूस हा माणूस म्हणून जन्माला आलेला असतो, परंतु वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या धर्माच्या, लिंगभेदाच्या गटातटामध्ये तो विभागला जातो आणि त्यातून मग एक सामाजिक उतरंड तयार होत असते. सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या गोष्टी प्रस्थापित व्हायच्या असतील तर ज्याप्रमाणे दोन बिया आपण या ठिकाणी एका जमिनीमध्ये रुजवल्या आणि शेजारी शेजारी रुजवलेल्या त्या बिया ज्या आहेत त्यातल्या एका बीला पुरेसं पाणी दिलं, योग्य खत दिलं, तर त्याचं एका चांगल्या अशा रोपट्यामध्ये रूपांतर होतं. कालांतरानं ते रोपटं फोपावतं आणि त्याचा वृक्ष होतो. आणि त्याच वेळी आपण त्याच्या शेजारी असलेल्या बीला जर पाणी दिलं नाही, योग्य खत दिलं नाही, त्याची निगा राखली नाही, तर निसर्गातले स्रोत घेऊन ते रोपट्यात रूपांतरित होतं, परंतु कदाचित ते बी त्या जमिनीच्या पोटातच सुकून जाऊ शकतं, मरून जाऊ शकतं, किंवा रोपट्यात जरी त्याचं रूपांतर झालं तरी ते रोपटं कालांतरानं मुरजतं, सुकून जातं. त्याप्रमाणेच मग जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर समान न्याय मिळाला, समान हक्क मिळाले, तर सर्वांचा समांतरपणानं समान विकास होऊ शकतो. परंतु भारतीय समाज व्यवस्थेमध्ये डोकावून पाहिलं तर एकूण भारताचा एकूण जो सामाजिक इतिहास आहे त्या सामाजिक इतिहासामध्ये सामाजिक न्यायाचं तत्व पाळलं गेलेलं आपल्याला दिसत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट की ज्यावेळी कळी काळाच्या कराल अशा दाढेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी किंवा सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी लढणारे जे जे महापुरुष या पृथ्वी तलावर होऊन गेलेले आहेत, ज्यांनी लोकोत्तर असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे, अशा सर्व लोकोत्तर कार्य करणाऱ्या महापुरुषांचा, महान अशा व्यक्तींचा मृत्यू हा 3 वेळा होताना आपल्याला दिसेल. पहिल्यांदा या महापुरुषांचा किंवा महान अशा व्यक्तीचा मृत्यू होतो तो निसर्गतःच होणारा मृत्यू. दुसऱ्यांदा जो मृत्यू होतो हा मृत्यू कदाचित त्यांच्या अनुयायांकडनं अंध असं अनुकरण करून होतो, कदाचित ढोंगी राजकारण्यांकडनं आपल्या राजकारणासाठी वापर करून होतो, कदाचित देवाचे देव्हारे माजवणारे जे असतात त्यांच्यामुळे तो मृत्यू होतो, तर कदाचित त्या व्यक्तीला एका विशिष्ट जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त केलं जातं, एका जातीचा शिक्का त्यांच्या कपाळावर मारला जातो आणि नकळतपणानं मानवमुक्तीसाठी लढणाऱ्या या महापुरुषांचा मृत्यू अशा पद्धतीनं होतो. या व्यक्तीचा तिसऱ्यांदा जो मृत्यू होतो, या महान व्यक्तींचा तिसऱ्यांदा जो मृत्यू होतो तो म्हणजे अनुल्लेखाने मारणं. की आपल्या हितसंबंधांच्या आड येणारे विचार असतील, त्या व्यक्तीचं कार्य असेल, तर त्या व्यक्तीला अनुल्लेखाने मारलं जातं. अशा पद्धतीनं लोकोत्तर कार्य करून जाणाऱ्या या सर्व महापुरुषांचा किंवा महान व्यक्तींचा मृत्यू 3 वेळा झालेला आपल्याला दिसतो. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक न्यायाचे प्रणेते असं आपण का म्हणतो. या ज्या महान व्यक्ती असतात, हे जे महापुरुष असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष एका रात्रीत जन्माला येत नाही. त्यासाठी एक विशिष्ट अशी सामाजिक, विशिष्ट अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी कारणीभूत ठरत असते. या महापुरुषांच्या आयुष्यामध्ये असा एखादा दुःखद, वेदनादायी किंवा दाह देणारा
घटना किंवा प्रसंग घडतो की त्यातून त्या व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी मिळते, किंवा असा काही अवमान केला जातो की त्यातून ती व्यक्ती पेटून उठते, तिच्यामध्ये परिवर्तन होतं आणि मग तिच्या लोकोत्तर कार्याला सुरुवात होते. जर आपण पाहिलं, दासीपुत्र अशोक म्हणून ज्याला हिणवलं गेलं तो सम्राट अशोक कसा झाला, किंवा दया क्षमा शांतीचा पुरस्कार करणाऱ्या गौतम बुद्धाचे गौतम बुद्ध कसे झाले, की मानवी जीवनातल्या एका दुःखद अशा अनुभवाच्या प्रसंगानं त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली आणि गौतम बुद्ध या ठिकाणी साकार झाले. किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा ज्यांनी नेऊन पोहोचवली, अशा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आयुष्याला सुद्धा अशाच पद्धतीनं एका अपमानजनक अशा प्रसंगानं कलाटणी दिलेली आहे की तो अपमान सहन न झाल्यामुळं कर्मवीर भाऊराव पाटील घर सोडून बाहेर पडले आणि आयुष्यभर त्यांनी शैक्षणिक कार्याला स्वतःला झोकून दिलं आणि त्यातून रयत शिक्षण संस्थेचा मोठा डोलारा उभा राहिला. तसंच महात्मा फुलेंच्या आयुष्यात सुद्धा घडलेला जो अपमानाचा प्रसंग आहे, त्या अपमानाच्या प्रसंगानं महात्मा फुल्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि मग स्त्री शूद्रादी अतिशूद्रांच्या साठी म्हणून त्यांनी लढा उभा केला. त्यासाठी सुद्धा एक अपमानाचाच प्रसंग कारणीभूत ठरलेला आहे. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायासाठी आणि मानव मुक्तीच्या लढ्यासाठी आयुष्यभर जे झिजले, त्यांचं जे कार्य होतं ते मानव मुक्तीचा लढा होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका रात्री जन्माला आलेले नाही. त्यासाठी त्यांच्या बालपणात घडलेल्या 2 घटना देखील कारणीभूत आहे की ज्यातून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये सामाजिक न्यायाचं तत्व जे आहे ते रुजलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याला पहिलीला शिकत असताना त्यांचे वडील सुभेदारकीचं काम करायचे. तिथूनच जवळ असलेल्या बोरेगाव सारख्या गावामध्ये ते काम करायचे. सुट्टी लागलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भावंडांना घेऊन वडिलांकडे चाललेले होते. जाताना ते मसूर स्टेशनवर उतरले. त्या मसूर रेल्वे स्टेशनवर उतरलेले असताना तिथल्या रेल्वे स्टेशन मास्तरला वाटलं की ही मुलं गोंडस दिसतात, छान चौकीनं राहणारी दिसत आहेत, चांगल्या घरातली दिसत आहेत, आणि मग कुठं जायचं हे विचारून गोरेगावला जायचं हे कळल्यानंतर तिकडे जाणाऱ्या एका गाडीवानाच्या गाडीमध्ये त्या भावंडांना बसवलं आणि मग तो गाडीवान त्यांना घेऊन गोरेगावला जात असताना मध्ये जी काही चर्चा झाली, ज्या काही गप्पा झाल्या, त्यातून त्या गाडीवानाच्या लक्षात आलं, अरे ही महाराची पोर आहे, ही अस्पृश्याची पोर आहे, आणि त्याचं वर्तन त्यांच्याशी बदललं. रस्त्याने जाताना एका गलिच्छ अशा नाक्याजवळ त्यानं गाडी थांबवली आणि या भावंडांना त्या नाल्याच्या गलिच्छ अशा नाल्याजवळ बसवलं. तिथंच त्यांना जेवण करायला सांगितलं आणि स्वतः वस्तीवर जाऊन तो जेवण वगैरे करून आला. हा जो प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये बालपणी घडलेला होता की आपल्याला या अशा गलिच्छ नाल्याजवळ सोडून हा गाडीवान तिकडे का गेला, त्याला आपली जात कळल्यामुळं लगेच त्याचं वर्तन कसं बदललं, त्या बालमनावर हा एक ओरखडा त्यावेळी ओढला गेलेला होता. दुसरा जो प्रसंग आहे तो एल्फिस्टन हायस्कूलमध्ये ते शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत बुद्धिमान आणि गणितातली उदाहरणं ते अशी चटचट सोडवायचे. ज्यावेळी गणितातली ही उदाहरणं सोडवण्यासाठी ते बोट वर करायचे आणि फळ्याकडे जायला लागायचे, ते सोडून दाखवण्यासाठी म्हणून फळ्याकडे जायला लागायचे, त्यावेळी वर्गातली मुलं कल्ला करायची, ओरडायची. का तर हा अस्पृश्याचा पोर आहे, त्या फळ्याच्या मागे आमचे डबे ठेवलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा स्पर्श त्या फळ्याला होतो आणि फळ्याचा स्पर्श त्या डब्यांना होतो, त्यामुळं ते बाटले जातात, विटाळ होतो.
आणि म्हणून त्यांना मज्जाव केला जायचा. आणि त्याच वेळी त्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत ते शिक्षक त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानजनक अशा शब्दांमध्ये बोलायचे की तू महाराचा आहेस, तुला शिकून काय करायचं, तू आपला शाळा सोडून जा कसा, असा अपमान त्यांचा केला जायचा. त्यातून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये एक परिवर्तनाचं बीज रुजलेलं आहे. बालपणी घडलेले हे जे 2 प्रसंग आहेत, या प्रसंगांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डोळे खाडकन उघडले. आणि 1926ला ज्यावेळी कल्याणला अस्पृश्यांची परिषद भरलेली होती, त्या परिषदेमध्ये त्यांनी या आठवणींना उजाळा दिला. आणि त्यावेळी भाषण करताना ते असं म्हटले की आपण अस्पृश्य आहोत, आपल्याला कमी लेखतात, आपले पानवटे गलिच्छ असतात, स्पृश्य लोक विटाळ मानतात, या वगैरे संबंधीचा पहिला अनुभव माझ्या आयुष्यात मला त्यावेळी मिळाला. माझ्या बालमनाला ही गोष्ट फारच लागून राहिली. या आठवणीला त्यांनी त्यावेळी उजाळा दिलेला होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बालपणी जे काही अनुभव आलेले आहेत की आपण अस्पृश्याची मुलं आहोत म्हणून आपल्याला हिणवलं जातं आणि आपल्यापेक्षाही हीन अशा अवस्थेत जगणाऱ्यांची किती अवस्था वाईट असेल, आणि त्यातून त्यांच्या मनाचं जे काही परिवर्तन झालेलं आहे, त्यातून तो जो काही लढा त्यांनी आयुष्यभर दिलेला आहे आणि मग संपूर्ण त्यांचं आयुष्य हा मानवमुक्तीचा लढा ठरलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण एका विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करतो, परंतु तसं नाहीये. त्यांनी जे जे काही कार्य केलेलं आहे, जे जे काही विचार मांडलेले आहेत, ते समस्त मानव मुक्तीसाठीचे आहे. आणि त्यामध्ये सामाजिक न्यायाचं तत्व जे आहे ते सूत्र आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अशा पद्धतीचा एक गैरसमज सगळीकडे पसरवला गेलेला होता, परंतु तसं नाही. त्यांना स्वराज्य हवं होतं, स्वातंत्र्य हवं होतं, पण स्वराज्य हवंय ते सुराज्यासह हवंय. आणि तसं असेल तरच त्या स्वराज्याला अर्थ आहे, ही त्यांची भूमिका होती. आणि 3 फेब्रुवारी 1928ला त्यांनी आपली ही भूमिका सायमन कमिशन बरोबर समोर जी साक्ष दिली त्यावेळी मांडलेली आहे. त्याच बरोबरीनं 20 नोव्हेंबर 1930ला जी गोलमेज परिषद झाली, त्या गोलमेज परिषदेमध्ये ज्यावेळी ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले, त्यावेळी ते इथं राहणारा जो काही नागवला गेलेला, छळला गेलेला, पिळला गेलेला जो दलित आहे, दळला गेलेला जो दलित आहे, समस्त जो अस्पृश्य वर्ग आहे, त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून ते गेलेले होते. आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे की ज्या लोकांची स्थिती गुलामांपेक्षाही वाईट आहे आणि ज्यांची लोकसंख्या फ्रान्स देशातील लोकसंख्ये एवढी आहे, अशा भारतातल्या 2/5 लोकांच्या गाऱ्हाण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. आणि ही तिथल्या लोकांची जी मागणी आहे माणूस म्हणून जगण्यासाठीची, ती तुमच्या पुढे मांडण्यासाठी मी आलेलो आहे. भारतातलं जे सरकार आहे ते लोकांनी लोकांकरता लोकांसाठी चालविलेलं सरकार असावं. ही जी लोकशाहीची भूमिका आहे, ही जी समतेची भूमिका आहे, ही त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये मांडली. आणि त्यामधून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक वेळी सामाजिक न्यायाचं सूत्र घेऊन कसं काम करत होते त्याची साक्ष आपल्याला पडते. एवढंच नव्हे तर आयुष्यामध्ये त्यांना ज्या काही तडजोडी कराव्या लागल्यात
त्यातली सर्वात मोठी तडजोड म्हणजे पुणे करार. 23 सप्टेंबर 1932ला जो काही पुणे करार झाला, त्या पुणे कराराच्या निमित्तानं त्यांनी संयुक्त मतदारसंघाची मागणी मान्य केली. महात्मा गांधीजींशी जो काही त्यांचा वाद झालेला होता आणि तो टोकाला गेलेला होता, परंतु केवळ आणि केवळ नाईलाजानं त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा त्यावेळी तडजोड केलेली होती. त्याच बरोबरीनं ते उत्तम अर्थशास्त्रज्ञ असताना त्यांनी इथल्या सर्वसामान्य माणसाचा विचार करूनच आपले अर्थविषयक विचार मांडलेले आहेत. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं विचार करत असताना त्यांनी जो इथला सर्वसामान्य वर्ग आहे त्या सर्वसामान्य वर्गाला समोर ठेवलेला आहे. त्याचा प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा जो प्रबंध आहे तो पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालेला आहे. आणि ज्यावेळी रॉयल कमिशन समोर एक मोठा प्रवाद आलेला होता, त्यावेळी त्यांच्या या ग्रंथाचा संदर्भ त्या ठिकाणी घेतला गेलेला. किंवा भारतामध्ये निर्माण झालेली जी काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो जन्म आहे तो त्यांच्याच संकल्पनेतून झालेला आपल्याला दिसतो. मग इथली कर रचना असेल, शेतीविषयक कायदे असतील, स्वदेशी परदेशी वाद असेल, या संदर्भामधले जे काही विचार त्यांनी मांडलेले आहेत त्यांचा आधार या भारतीय अर्थव्यवस्थेनं घेतलेला आपल्याला दिसतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ब्रोकन मॅन थिअरीचा पुरस्कार करतात, ती ब्रोकन मॅन थिअरी जी आहे किंवा हू वेअर शूद्राच नावाचा तो त्यांचा जो ग्रंथ आहे, शूद्र मूळचे कोण नावाचा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये त्यांनी ही थिअरी मांडलेली आहे की आपल्या भारताची जी काही समाज व्यवस्था आहे ती चातुर्वर्ण्यावर आधारलेली आहे. आणि चातुर्वर्ण्यावर आधारलेल्या या समाजामध्ये मनुस्मृतीचा असलेला जो पगडा आहे, त्या मनुस्मृतीचा असलेला पगडा आणि त्यातल्या ऋग्वेदामध्ये जे काही एक चौकट सांगितलेली आहे की जाती व्यवस्था इथं किंवा वर्ण व्यवस्था कशी अस्तित्वात आलेली आहे, आपल्या सर्वांना ते विदित आहे. आणि म्हणूनच त्यांनी मग मनुस्मृती दहनाचा जो काही कार्यक्रम आहे तो महाडला घेतलेला होता की ज्यामध्ये वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केलेला होता आणि त्याचा पगडा इथल्या समाज व्यवस्थेत आजपर्यंत आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय यांचा जो समतोल साधण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि ते काम त्यांनी जे आयुष्यामध्ये सर्वात मोठं कार्य जे केलेलं आहे ते म्हणजे मसुदा समिती. आणि एक हाती काम त्यांनी जे केलं त्यामध्ये 8 एकूण जे सदस्य होते त्यातल्या एका सदस्याने राजीनामा दिलेला होता, एका सदस्याचा मृत्यू झालेला होता, एक अमेरिकेला गेलेले होता, एक स्वतःच्या संस्थानिक कामामध्ये व्यग्र होते आणि 3 दिल्लीपासून दूर होते. आणि अशा काळामध्ये या मसुदा समितीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हाती केलेलं आहे. आणि त्यातल्या शब्दामध्ये आपल्याला सामाजिक न्याय आणि हक्काचा जो पुरस्कार आहे तो आपल्याला केला गेलेला दिसतो आहे. त्याचबरोबरीनं त्यांचा भारतातील जाती नावाचा निबंध जो आहे तो जर आपण वाचला तर त्यामध्ये आपल्याला या वर्ण व्यवस्थेच्या मागची जी कारणं आहेत किंवा इथं जी काही सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे त्या सामाजिक विषमतेच्या संदर्भामधलं सूत्र आपल्याला सापडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच बरोबरीनं लिंगभेदाच्या विरोधात सुद्धा एक फार मोठा लढा दिलेला आहे. म्हणजे स्त्री पुरुष समतेचा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार त्यांनी आणलेल्या हिंदू कोड बिलामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या हिंदू कोड बिलामध्ये
सामाजिक न्यायाचं तत्व आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे मनुस्मृती ज्यावेळी यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः असं म्हणून स्त्रीला देवीचं रूप देते. म्हणजे तिला एकदा देवाऱ्यात येऊन बसवलं की आपलं काम संपलं. पण त्याच मनुस्मृतीमध्ये ज्यावेळी पिता रक्षती कौमारे, भ्राता रक्षती यौवने, पुत्र रक्षती वार्धक्ये, न स्त्री स्वातंत्र्य अर्हती असं म्हणून ज्यावेळी स्त्री ही स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाहीये, या सूत्राचा पगडा गेली हजारो वर्ष इथल्या समाजावर आहे. आणि मग हे त्यांनी ओळखलेलं होतं. स्त्री ही इथल्या जाती व्यवस्थेचं प्रवेशद्वार आहे असं ते म्हणतात. आणि त्यांच्यावर बंधनं लादून या ठिकाणी जातींचा उदय झालेला आहे. आणि मग जाती संस्था, भारतातल्या ज्या काही जाती संस्था आहेत की ज्या सामाजिक तत्वांच्या आड येतात आणि त्यामध्ये स्त्री पुरुष विषमता जी आहे, त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर स्त्री सुधारणांचा पुरस्कार केला. माणूस म्हणून प्रत्येकाला समान न्याय मिळावा, तसाच तो स्त्रीला सुद्धा मिळावा. समान हक्क मिळावेत, तसेच ते स्त्रीला देखील मिळावेत, याचा अट्टहास त्यांनी धरलेला आहे. आणि मग इथल्या स्त्रीला सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सन्मानाने वावरता आलं पाहिजे, यासाठी म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल या ठिकाणी आणलं कायदा मंत्री असताना. परंतु सरकारमध्ये असलेल्या प्रस्थापितांना आणि सरकार बाहेर असलेले जे काही कर्मठ आहेत त्यांना हे अमान्य होतं. आणि आपल्या या कायद्याला हा विरोध होतो आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिला. परंतु पुढे 1955-56च्या दरम्यान वेगवेगळे जे काही कायदे आलेले आहेत, त्या कायद्यांमध्ये हिंदू विवाह कायदा आला, ज्यामध्ये स्त्रीचा विचार केलेला आहे. हिंदू वारसा हक्क कायदा आला, ज्यामध्ये स्त्रीचा विचार केलेला आहे. हिंदू अज्ञान आणि पालकत्वाचा कायदा आला, ज्यामध्ये स्त्रीचा विचार केलेला आहे. हिंदू दत्तक आणि पोटगीचा कायदा आलेला आहे, ज्यामध्ये स्त्रीचा विचार केलेला आहे. कारण स्त्रीला रूढी प्रथा परंपरांच्या साखळदंडामध्ये बंदिस्त करून तिला जे काही गुलाम बनवलं गेलेलं होतं, तर तिला माणूस म्हणून जगण्यासाठीचे हे जे काही कायदेशीर हक्क आहेत, ते कायदेशीर हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला सामाजिक न्यायाचं तत्व जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, ते पाहायला मिळतं. त्याचबरोबरीनं राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 14 ते 35च्या दरम्यान जे काही मूलभूत हक्क सांगितलेले आहेत, ते मूलभूत हक्क आज कोणत्या एका विशिष्ट जातीसाठी म्हणून आलेले नाही, तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं ते महत्त्वाचे आहे. आणि म्हणून राज्यघटना ही आपणा सर्वांची गीता आहे की कायद्याने, त्यातलं 14वं जे कलम आहे त्यामध्ये कायद्याने सर्व समान आहेत आणि प्रत्येकाला कायद्याचं समान संरक्षण आहे. कलम 15वं आहे, ज्यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणास्तव भेदाभेद करण्यास मनाई केलेली आहे. म्हणजे ज्यावेळी आपण प्रांतभेदावरून या ठिकाणी विचार करतो किंवा जातभेदावरून आपण विचार करतो, धर्म आणि वंश भेदावरून या ठिकाणी विचार करतो, त्यावेळी या कारणांनी भेदभाव करण्यास मनाई करणारा जो कायदा आहे तो त्यांनी या 15व्या कलमामध्ये आणलेला दिसतो. आज स्त्रिया देखील शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत, नोकरीच्या क्षेत्रामध्ये सन्मानाने जगत आहेत, किंवा अनेकांना जे वंचित शोषित आहेत ते काही
सन्मानानं पुढे आलेले आहेत. परंतु नोकरीच्या ठिकाणी समान संधी हे जे कलम आहे, 16वे कलम, की ज्या ठिकाणी शिकलेली स्त्री ज्यावेळी तिथं नोकरी करत असते त्यावेळी अगदी प्रसूतीची रजा असेल किंवा 8 तासाचं काम असेल किंवा ओव्हर टाईमचा वेगळा पगार असेल, यासारख्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यामध्ये सामान्य माणूस जो आहे तो समोर ठेवलेला आहे. आणि नोकरीच्या ठिकाणी प्रत्येकाला समान संधी असावी. म्हणजे ज्यावेळी आपण या ठिकाणी स्त्रियांचा होणारा जो लैंगिक छळ आहे त्याच्या संदर्भामध्ये बोलतो त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उपलब्ध करून दिलेले हे जे कलम आहे ते कलम स्त्रियांना संरक्षण देणारं कलम आहे. त्याचबरोबरीनं 17व्या कलमामध्ये अस्पृश्यता, या भारतातली अस्पृश्यता नष्ट करावी अशा पद्धतीचं हे कलम आहे. किंवा कलम क्रमांक 23 जो आहे ते शोषणाविरुद्धचा हक्क मिळवून देणारं असं हे कलम आहे. मग ज्यामध्ये स्त्रियांचा होणारा जो व्यापार, देह विक्री किंवा वेठबिगारीसारखी जी समस्या आहे, तर या ठिकाणी शोषणाविरुद्धचा हा हक्क जो आहे तो त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. किंवा कलम क्रमांक 25 जे आहे ते धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांगणारं असं आहे. आणि कलम क्रमांक 29 जे आहे ते अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचं संरक्षण करणारं असं हे कलम आहे. मित्रहो, खरं तर भारतीय राज्यघटना जी आहे त्या भारतीय राज्यघटनेचं एक हाती मसुदा समितीचं काम करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या विविध प्रकारच्या घटनांचा अभ्यास करून एक महत्वाचा असा हा जो मसुदा आहे तो आपल्या हाती दिलेला आहे. आणि आजच्या या अत्यंत ताणाताणीच्या या काळामध्ये या घटनेला नख लावण्याचं काम काही लोकांकडनं केलं जात आहे. अशा काळामध्ये या घटनेचं संरक्षण करणं हे आपणा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विज्ञानवादी होते आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी सामान्य माणसाचा या ठिकाणी विचार केलेला आहे. या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष स्थापन या ठिकाणी केला तो पक्ष कोणत्या जातीला समोर ठेवून स्थापन केलेला नव्हता, तर सामान्यातल्या सामान्य मजुराला समोर ठेवून स्थापन केलेला तो पक्ष होता. स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता की ज्यामध्ये जे कायदे पुढे आलेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, मी आता काही क्षणापूर्वी या ठिकाणी उल्लेख केला की 8 तासाचं काम किंवा प्रसूतीची रजा किंवा ओव्हरटाईम जर केलेला असेल तर त्याचा अधिकचा मोबदला, या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या सामान्य मजुराला समोर ठेवूनच त्यांनी आणलेल्या होत्या. कारण नागपूरकडे असलेल्या एका खाणीमध्ये चाललेलं काम पाहिल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टी जाणवल्या. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विज्ञानवादाची भूमिका आहे किंवा विज्ञानवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्या संदर्भामध्ये खरं तर बालपणी त्यांना किर्लोस्कर गुरुजींनी दिलेलं जे काही गौतम बुद्धाचं चरित्र होतं त्या चरित्रातून जी प्रेरणा मिळालेली होती की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी गौतम बुद्धाचे विचारच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की आपल्या अंगामध्ये देवी येतात, भूत येतात
न्यूटन, कोपर्निकस यासारखे सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ काय येत नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विज्ञानवादी भूमिका जी आहे ती विज्ञानवादी भूमिका आयुष्यभर या ठिकाणी तिचा पुरस्कार केलेला आहे. आणि जो बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला तो का स्वीकारला, कशासाठी स्वीकारला, त्याच्याही मागे भारतातली जी काही एकूण सामाजिक विषमता आणि त्या विषमतेला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न करून सुद्धा, अनेक धडका देऊन सुद्धा जो मूळ आपला वर्णव्यवस्थेवर आधारलेला जो धर्म आहे तो धर्म माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही. आणि म्हणून मग त्यांनी की ही भारताची जी काही एकूण व्यवस्था आहे त्याला मनोऱ्याची उपमा दिलेली आहे की वेगवेगळे मजले आहेत, या जाती म्हणजे वेगवेगळे मजले आहेत, परंतु त्याला शिडी नाहीये. आणि तशी या हिंदू धर्माची अवस्था आहे. आणि धर्माच्या नावावर स्त्रियांना पडद्यामध्ये कोंबणारा असा हा धर्म आहे. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 ज्यावेळी त्यांनी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळी त्यांनी आपली जाहीर भूमिका त्या ठिकाणी मांडली की धर्माच्या नावावर स्त्रियांना पडद्यात कोंबणारा धर्म, धर्माच्या नावावर कोवळ्या पोरी चोरीवर बलात्कार करण्याचा नवऱ्यांना हक्क आहे असे सांगणारा धर्म, धर्माच्या नावावर स्त्रिया आणि शूद्र यांना कुत्र्या मांजरांपेक्षाही नीच मानणारा धर्म, हे सारे धर्म सारख्याच प्रमाणात सत्य आहे असं मी मानतो. हे बुद्धिहीनतेचे द्योतक नाही काय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग समान दर्जा, समान संधी, समान वागणूक देणारा धर्म स्वीकारा असं म्हणून त्यांनी बौद्ध धर्म जो आहे त्याचा स्वीकार या ठिकाणी केला, दीक्षा या ठिकाणी घेतली. आणि मग अत्तदीप भव, तूच तुझ्या मार्गाचा दीप हो, अशा पद्धतीचा विचार देणारा हा धर्म जो आहे तो धर्म स्वीकारून सामाजिक न्यायाचं तत्व या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जपलेलं दिसतं, जोपासलेलं दिसतं. त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांसाठी केलेलं त्यांचं कार्य देखील तितकंच मोलाचं आहे. म्हणजे खोतीच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेला जो लढा आहे कोकणामध्ये तो फार महत्वाचा आहे. सिलिंग ऍक्ट नावाचा जो ऍक्ट आलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून पुढे आलेला आहे. आणि मग कसेल त्याची जमीन, असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सुद्धा तारणहार ठरतात. मित्र हो, आजचा काळ हा खूपच असा तणावग्रस्ततेचा असा काळ आहे. ज्यावेळी आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये डोकावून पाहतो आणि घडणाऱ्या घटनांचा या ठिकाणी विचार करतो त्यावेळी कुठेतरी हा काळ आपल्या अंगावर आता धावून येतो आहे असं आपल्याला वाटत आहे. राज्यघटनेला नख लावण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापितांकडनं होत आहे. आणि अशा वेळी सामाजिक न्यायाच्या तत्वाचा पुरस्कार करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे विचार आहेत त्या विचारांचा जागर होण्याची मला आवश्यकता वाटते. आज या ठिकाणी मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून जे काही माझे विचार मांडण्याची संधी मला त्यांनी या ठिकाणी दिली, मी काही सर्वज्ञ आणि सर्वगुण संपन्न नाहीये, परंतु जे काही माझं आकलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या संदर्भातलं आहे ते आज या ठिकाणी तुमच्यासमोर मी मांडलं. धन्यवाद. या ठिकाणी मातंग साहित्य परिषदेचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.